रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। शिवाजी महाराजांना मी प्रथमतः वंदन करतो। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य राजाराम महाराज जाधव, आदरणीय संजयराव काळे साहेब, आदरणीय पांडुरंग पवार साहेब, आदरणीय बाळासाहेब खिलारी, ज्यांनी आपल्याला सर्वांना आमंत्रित केलं ते आदरणीय सदाभाऊ बोरसटे, आदरणीय एल एम काळे साहेब, आदरणीय मोहनजी बांगर, आदरणीय संभाजीराव चव्हाण, आदरणीय वैभवजी काळे, आदरणीय कवडे साहेब, पांडुशेठ गाडगे, आदरणीय खाडे महाराज, आमच्या भाभी, त्याचबरोबर नाना घोडे, डोळसपणाने कार्यक्रम बघायला आलेले राकेशजी, उपस्थित सर्वच मान्यवर, सावकार आणि त्यांचे सर्व टीम, पतसंस्थेचे सर्व कर्मचारी, सर्व संचालक, आदरणीय आमचे मित्र विजयराव असतील, आप्पा, अतुल, सर्वच, पाराजी बाबा, दत्तू शेठ, रवी, रामाशेठ, गुंजाळ सरपंच, आदरणीय पांडुरंग शेठ साळवे, लहू शेठ असतील, राजू शेठ पिंगट, आपण सर्वजण, गोटेभाऊ वाघ आणि निमगावच नाही तर पंचक्रोशीतले अनेक ग्रामस्थ आणि सभासद इथं जमलेले आहेत। प्रथमतःच श्री साई कृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बेल्ले यांच्या निमगाव सावेचे म्हणजे 7वे शाखेचं उद्घाटन झालं असं मी प्रथमतः जाहीर करतो। साई कृपा पतसंस्थेचा चढता आलेख पाहता प्रत्येकाने गौरव उद्गार काढलेलेच आहेत, पण ज्यांना बोलता आलं नाही त्यांचं या साई कृपाबद्दल जे विश्वासाचं नातं आहे त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या डोळ्यात ते आपसुकच दिसून येत आहे। काळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पतसंस्थेचं जाळं जुन्नर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे। तब्बल 150 पतसंस्थेच्या परवानग्याच वल्लभशेठ बेनके साहेबांनी त्या काळामध्ये दिली होती आणि आता ती संख्या 202 पर्यंत गेलेली आहे। आणि सगळ्या शाखा काही पतसंस्थेच्या प्रत्येक ठिकाणी जर ते पाहिल्या तर त्याची संख्या जवळपास जुन्नर तालुक्यात 300च्या आसपास पतसंस्थांच्या सगळ्या शाखा धरून हे जाळं आपल्या तालुक्यामध्ये निर्माण केलं आहे। शेवटी पतसंस्था ही का स्थापन झाली? अर्थकारणामध्ये कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, नॅशनलाइज बँक आहेत, प्रायव्हेट बँक्स आहेत, राज्य सरकारच्या बँक्स आहेत, पण पतसंस्थेची निर्मिती याच्याकरता झाली होती की समाजामधलं पत ओळखून त्या व्यक्तीला अर्थसहाय्य करणे आणि त्याच्याबरोबर रिलेशनशिप बँकिंग म्हणजे संबंधाने व्यवहार करणे आणि त्यातून आपल्या संस्थेची पण पत वाढवणे, ह्या दृष्टिकोनातून पतसंस्थेची ही रचना झाली आणि त्यातून आपल्या जुन्नर तालुक्यामधले अनेक शेतकरी आणि बिगर शेतकरी सभासद यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये संस्थेच्या माध्यमातून फायदा झाला। आता ह्या संस्थेला मोकळीक राहिलेली नाही। RBIच्या गाईडलाईन्स खाली पतसंस्थेने कसा कारभार करावा याच्याकरता रूल्स अँड रेग्युलेशन्स ऍक्ट त्याला लागू झालेले आहे, त्याला इन्कम टॅक्सचा ऍक्ट लागू झालेला आहे। म्हणून पतसंस्थेला पण कर्ज वाटप करत असताना त्यांना मदत करताना काही मर्यादा आलेल्या आहेत। पतसंस्थेला जो लाभ होतो त्याचा खर्च कसा करावा याला पण मर्यादा आलेल्या आहे, ज्याचा उल्लेख संजय काळे साहेबांनी केला। तर संस्था चालक आणि कारभारानंतर वाटलं का आम्हाला असं करायचंय, त्यांना ती परवानगी नाही। म्हणून संस्था चालवणं हे खूप जिकिरीचं झालेलं आहे आणि ह्या जिकिरीच्या परिस्थितीमध्ये साई कृपाने जो चढता आलेख ठेवला आहे याचा अभिमान आपल्या प्रत्येक व्यक्तीला इथं निश्चित प्रकारे आहे। आज निमगाव सावेमध्ये त्या पतसंस्थेचा शुभारंभ होत आहे। पूर्वीपासूनच्या आतापर्यंतच्या निमगाव सावेचा अभ्यास पांडुरंग पवार साहेबांनी सांगितला, अनेक वक्त्यांनी तो पाहिलाय, अनुभवला सुद्धा आहे। पण जुन्नर तालुक्यातली सगळ्यात ज्या मोठ्या बाजारपेठा आहेत त्यामध्ये निमगाव सावेचं नाव आता अग्र क्रमांकाने येत आहे। इथून आपण शेवटच्या टोकापर्यंत पाहिलं तर इतके व्यापारी गाडे आले आहेत, इतका मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार वाढलाय। हे फक्त निमगाव सावेचंच प्रतीक नाहीये, या गावाच्या भोवतालचे जेवढे गाव आहेत ते सगळेजण व्यापार बाजार करण्यासाठी ह्या गावामध्ये येतात आणि ह्या गावाने पण तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणं सगळ्याच राजकीय नेत्याने, विशेषतः वल्लभशेठ बेनके साहेब असतील, वळसे पाटील साहेब असतील, त्यांच्या मदतीने आपण केलेलं आहे।
शेजारी कुकडी नदीचं पाणी असेल, दळणवळणाची साधनं असतील किंवा विकास कामामध्ये इथे जे जे गोष्टी लागतात ते पुरवण्याचं काम या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि नुकताच हा जो रस्ता चालू आहे, या रस्त्यामुळे तर अजून बाजारपेठ वाढणार आहे. जुन्नर पासून थेट पारगाव पर्यंत 350 कोटी रुपयाचा कॉन्क्रीटचा रोड, त्याची सेल्फ लाईफ गॅरंटी 30 इयर्सची आहे. म्हणजे 30 वर्षाच्या ठेकेदाराने तो रस्ता सांभाळला आहे. अशा प्रकारचा हा दर्जेदार रस्ता अजितदादांच्या माध्यमातून आपण इथे निर्माण केला. पलीकडे साकोरीला जाण्यासाठी रस्ता केला, इकडून निमगावातून खोडद मार्गे नारायणगावला रस्ता केला. निमगाव सावेची कनेक्टिव्हिटी आपण चांगल्या पद्धतीने आहे. जाधववाडीवरून निमगावला येणारा 16 कोटी रुपयाचा ब्रिज आपण आता मंजूर करतोय. जाधववाडीपर्यंत MMGSI मधला रस्ता आपण मंजूर केलेला आहे, त्याचं काम आता चालू आहे, झालं पण ना. म्हणून या सगळ्या कामांमधून निमगाव सावा हे एक व्यापाराचं जे केंद्रबिंदू आहे त्याची अधिक गती अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. पण साई कृपाने ते ओळखून आपली संस्था जर इथं चालू केली तर आपल्याला त्याचा बिझनेसचा लाभ हा चांगल्या प्रकारे होईल. आणि मला तरी असं वाटतं की तुमच्या बेल्ल्याच्या व्यतिरिक्त जेवढ्या शाखा आहेत त्याच्यामध्ये चांगला बिझनेस तुमचा ह्या पतसंस्थेचा ह्या निमगाव साव्यामध्ये होईल. आणि तुमचा जो 100 कोटीचा टप्पा पार पडायचा आहे त्याच्याकरता हे निश्चित प्रकारे या निमगाव साव्याच्या शाखेतून हे आपल्याला होईल. आता PDCC बँक इथं यावी, पांडुरंग पवार साहेबांनी सांगितलं, संजय खाडेंनी पण त्याला दुजोरा दिलेलाच आहे. पण पूर्वी जेव्हा PDCC बँक निमगावला येणार होतं तेव्हा इथं एक महाराष्ट्र बँक ऑलरेडी होती. त्याच्यामुळं सर्व राज्यकर्त्यांनी बघून की कुठल्या गावात बँकच नाही म्हणून ती पारगावला गेली. नाही तर पारगावकरांनी निमगावचं पळावलं अशी कोणाची भावना व्हायला नको. पण आता निमगावला पण पुढची शाखा जुन्नर तालुक्यातली जी PDCC बँकेची वाढेल ती पहिली निमगावला होईल. अशा प्रकारचं चंग आता संजयराव काळे साहेबांनी बांधलेलं आहे. आणि त्याच्याकरता पण मला जी काही मदत करता येईल त्या मदतीतून ही शाखा निश्चित प्रकारे पूर्ण होईल, एवढंच मी सांगतो. दुसरं एक गोष्ट माझ्या मनामध्ये आहे, जे आमच्या ह्या गावातल्या सगळ्या लोकांशी चर्चा केल्यानंतर 2 गोष्टी आम्ही या गावासाठी करणार आहे. एक म्हणजे एक नवीन अद्ययावत ग्रामीण रुग्णालय ह्या गावात आपण उभं करतोय. आता PHC सेंटर तर आहे ते जिल्हा परिषद रन करतात, पण ग्रामीण रुग्णालय आता 100 बेडचं आपण नारायणगावला 100 कोटीचं निर्माण करतोय. ते स्टेट गव्हर्नमेंट पुरवतो, त्याच्यामध्ये औषधोपचार आणि अधिक जे आरोग्याची सेवा आहे ते अधिकची आपण पुरवतो. एक ग्रामीण रुग्णालय जुन्नरला आहे, एक ग्रामीण रुग्णालय आपण बांधून पूर्ण ओतूरला केलेलं आहे. त्याची पदनिर्मितीच्या प्रोसेसमध्ये असल्यामुळे ते चालू झालेलं आहे. आता नवीन जे ग्रामीण रुग्णालय करायचे ते आपल्याला निमगावमध्ये करायचं आहे. आणि ह्या परिसरामध्ये पूर्व पट्ट्यात विशेषतः एक खेळाडूंची पंढरी म्हणून निमगावला ओळखलं जातं. पण ह्या परिसरामध्ये आम्ही एक मिनी स्पोर्ट्स स्टेडियम उभं करणार आहे, त्याच्यासाठी पण आम्ही प्लॅनिंग हाती घेतलेलं आहे. तर निमगाव साव्याच्या प्रती ह्या 2 गोष्टी राज्य शासनाच्या माध्यमातून करण्याचा आमचा निश्चित प्रकारे मानस आहे. मी पुन्हा एकदा एक संस्थेचा एक घटक या नात्याने या संस्थेचं आणि माझं एक अतूट असं प्रेमाचं नातं आहे. याचा उल्लेख आदरणीय काळे साहेबांनी इथं केलेला आहे. आणि त्याच नात्याच्या माध्यमातून साई कृपा पतसंस्था पण वल्लभशेठ बेनके साहेबांना आमच्या कुटुंबाला आदर्शवत ठरेल अशा प्रकारचा त्यांनी कार्यभार करावा, अशीच माझी ती अपेक्षा आहे. वैभवने बोलता बोलता उल्लेख केला की मला आता निवडणुकीला उभं राहायचंय, अनेक जामीनकीच्या फाईल बिल माझ्याकडे घेऊन येतात, पण राजकारण आणि पतसंस्थेचा कारभार याच्यामध्ये कोणी कशाही प्रकारची गल्लत करता कामा नये. राजकीय दृष्टिकोनातून फायदा व्हावा म्हणून संस्थेचा फायदा त्याला मिळवून द्यायचा हे चूकच आहे. श्रीराम पतसंस्थेने असाच उगीच 300 कोटीचा टप्पा गाठलेला नाही. आम्ही त्या संस्थेचा 0 राजकीय फायदा घेतो. कितीही जवळचा लोक माणूस असला तरी त्याच्या बदल्यात तो जर ते व्यवहारात बसतच नसेल तर आम्ही त्याला ती वेगळ्या पद्धतीने मदत करत नाही. आणि ही शिकवण आम्हाला बेनके साहेबांनी ती दिलेलीच आहे. आणि विरोधी पार्टीचा जरी हा माणूस असला पण त्याच्या व्यवहारामध्ये जर संबंध क्लिअरिटी असेल आणि ती जर संस्थेच्या बिझनेस वाढण्यामध्ये असेल तर आम्ही त्याला देतो. म्हणून राजकारणामध्ये या संस्थेच्या कारभाराशी निगडीत असलेलं कुणीही करू नये अशी माझी प्रत्येक संस्था चालकांची इथे जे काही व्यक्ती असतील त्यांना हे सांगायचं आहे. पुढं आपण जात असताना शेवटी राजकारण, गटतट, निवडणुका हे सर्व आता क्षणिक राहिलेलं आहे. मला भाऊ आता इथं सांगताना सांगितलं की मोहन मांगरने उल्लेख करताना असा उल्लेख केला की काही संस्था फक्त नावालाच मोठे आहेत
त्या डब घ्यायलाच आलेले आहेत. काही ठिकाणी तर अख्खं संचालक मंडळ घेऊनच नवीन पतसंस्था, कारण तुमचं भाषण ऐकलं नव्हतं असं ते म्हटले. तशीच परिस्थिती काही पक्षांची पण झाली आहे. म्हणून राजकारणामध्ये पुढे जात असताना नीतिमत्ता, नीतिमूल्य हे धरून पुढे जात असताना सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून विकासाच्या राजकारणातून पुढे जाणं हेच आपलं करणं गरजेचं आहे. शेवटी राजकारणामध्ये काही गोष्टी घडल्यात ते काय मनाला पटत नाही, पण लोकांच्या हितासाठी कायम निर्णय घ्यायचा ही शिकवण बेनके साहेबांची, आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करतच राहणार. एवढं या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. आमचा सगळ्यांचा सन्मान केला त्याबद्दल संस्थेचे मनपूर्वक आभार. मी या साई कृपा पतसंस्थेच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो, आणि तुमच्या प्रत्येक कार्याला तुमच्यातले एक घटक म्हणून अतुल बेनके तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.